जरांगे पाटलांनी मला आज कॉल नाही केला. मी पंढरपूरला उपोषणाला होतो त्यावेळेस सुद्धा कॉल केला. आणि जरांगे पाटलांना मी म्हणजे सकारात्मक बोलतो नाही. त्यांनी एक मुंबईला आझाद मैदानात एक वाक्य बोलले होते धनगर समाजाच्या बाबतीत. मी त्यावेळेस फेसबुक लाईव्ह येऊन जरांगे पाटलांना म्हणजे सूचना केली, विनंती केली की तुम्ही हे चुकीचं बोलले, याची तुम्ही धनगर समाजाची माफी मागा. त्यांची भूमिका त्यांच्या जागी बरोबर आहे. त्यांना जर वाटत असेल की दीपक बोराडे आणि यांचा धनगर समाज जर आमच्या समाजात आला तर आमच्या लेकराचं नुकसान होईल, त्यांचं त्यांच्या जागी साहजिक आहे. माझं काम आहे, सरकारचं काम आहे त्यांना पटवून देणे की आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही. मग जरांगे पाटील आंदोलन करतात ते त्यांच्या जागी त्यांच्या समाजासाठी लढू राहील, ते योद्धा आहे. माझी मुलगी ते इथं बसलेले होते. मुलगी आता तेच म्हणली, बाबा उपोषण सोडून द्या आता. म्हणलं बाबा बाळा सोडत तोपर्यंत नाही, कारण मी शपथ घेतली की माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे आणि या धनगर जमातीच्या इतिहासातलाही शेवटचा झाला पाहिजे. कारण आम्ही लढलो, आमच्या लेकरांना परत नाही लढायचं काम पडलं पाहिजे. आमचा बाप लढला, आजा लढला, 3-4 पिढ्या लढतोय ना. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये एक आमरण उपोषण चालू आहे. धनगर नेते दीपक बोराडे यांचं गेल्या 13 दिवसापासून जालन्यातील अंबड चौफुली परिसरामध्ये आमरण उपोषण चालू आहे. या दरम्यानमध्ये धनगर समाजाने जालन्यामध्ये भव्य इशारा मोर्चा काढला. लाखोच्या संख्येनं धनगर समाज बांधव जालन्यात दीपक बोराडे यांच्या एका हाकेवरती जमा झाले. त्यानंतर राज्यभरातच नव्हे तर देशभरामध्ये दीपक बोराडे या नावाची चर्चा पाहायला मिळते. दीपक बोराडे नेमकी कोण आहेत, धनगर चळवळीमध्ये केव्हापासून सक्रिय आहे, या अगोदर दीपक बोराडे काय करायचे, असे प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारले जात आहेत. त्यामुळं आपल्यासोबत धनगर आंदोलक दीपक बोराडे आहेत. त्यांच्याकडनंच त्यांचा सगळा प्रवास आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत. दीपक भाऊ, खरं तर साम टीव्ही मध्ये आणि सकाळ मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुमचं उपोषण सुरू आहे. खरं तर तब्येतीची काळजी तुम्ही घेणं अपेक्षित आहे. तुमची तब्येत देखील खालावते. कसं लक्षात आलं की आपण आता धनगर समाजासाठी लढलं पाहिजे? हे म्हणजे काय, हा कालचा लढा नाहीये. मी पोलीस खात्यात नोकरी करत असताना थोडंसं वैचारिक चळवळीमध्ये आलो आणि पाहिलं की ज्या समाजात आपण राहतो या समाजामध्ये प्रचंड अज्ञान आहे. ते शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, ऐतिहासिक असेल. याच्यासाठी आपण कुठंतरी काम केलं गेलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर हे वर बॅनरवर जे महापुरुष आहेत, या महापुरुषांचं जीवन कार्य अभ्यासल्या गेलं. त्यात छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, मल्हारराव होळकर, अहिल्यामाई होळकर, यशवंतराव होळकर, असे अनेक नावं आहेत. अण्णाभाऊ साठे असतील, गाडगे महाराज, की ज्यांनी काय संघर्ष आयुष्यात केला. त्यांचं जीवन सुखा समाधानाचं होतं. सुखात जगले असते पण त्यांनी समाजासाठी, दुसऱ्यांसाठी आयुष्य कष्टमय करून घेतलं. आणि मग म्हटलं की आपण सुद्धा आता आपल्या जीवनाचा जगण्याचा उद्देश हा समाज असला पाहिजे. आणि मी नोकरीचा राजीनामा दिला. बाबासाहेब म्हणतात पॉलिटिक्स इज द मास्टर की. महात्मा फुले म्हणतात सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. हे सत्ता सुद्धा तुमच्या आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. म्हणून मी राजकारणामध्ये सक्रिय झालो. समाज प्रबोधन हा माझा पिंड. मी आत्तापर्यंत या राज्यभरामध्ये 500 पेक्षा जास्त विविध विषयावर व्याख्यानं दिले. त्यातही महापुरुषांचं जीवन कार्य सांगणे, त्यांचे विचार समाजाला सांगणे. कारण महापुरुषांचे विचारच खऱ्या अर्थानं या समाजाला तारण्याचं, समाजाला सुरक्षित शांत ठेवण्याचं काम करू शकतात. आणि विशेष म्हणजे मी 1 रुपया मानधन कुठल्याच प्रकारचं आत्तापर्यंत घेतलं नाही. गाडी भाडं सुद्धा नाही, डिझेल सुद्धा नाही. मला राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर असं माहिती मिळाली की तर समाज बांधवावर अन्याय झाला किंवा काही प्रश्न आहे, मी तिथं जातो. कुणाचा चहा पित नाही, कुणाचा रुपया घेत नाही. 100% समाजासाठी झोकून दिलंय. मला आठवतं मी नेमकीच पोलीस खात्याची नोकरी सोडली होती आणि एक माझा हात थोडासा हे झाला होता. माझ्या गळ्यामध्ये असा बेल्ट बांधलेला होता. आणि राजेश टोपे त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि आमच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना मी जाफराबादच्या चौकात त्यांची गाडी अडवली होती. त्यावेळेस मला वाटतं मला फारसे लोक ओळखत नसतील,
फक्त लोकांना माहिती होतं की हे पोलीस खात्यात आहे, नोकरीला लागलेला आहे, पण माझं सामाजिक कार्य कोणाला माहिती नव्हतं. माझ्या आयुष्यातलं ते पहिलं आंदोलन. मी त्यावेळेस ती गाडी अडवली आणि राजेश टोपे साहेबांना विचारलं की आमच्या आरक्षणाचं काय. तिथून हा आरक्षणाचा प्रवास सुरू झालेला आहे लढ्याचा. मी विद्यार्थ्यांसाठी बरेच आंदोलनं केले, शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केले. मी काही धनगर प्रश्नावर लढतो असं नाही. माझं जालना जिल्ह्यात जाफराबाद भोकरदन तालुक्यात सगळ्या समाजाला माहिती आहे. माझं सामाजिक काम मर्यादित नाही आहे, परंतु ज्या जातीत ज्या समाजात मी जन्माला आलो या जातीसाठी आपण भांडलं पाहिजे. पहिलं प्राधान्य आपलं त्यांना असलं पाहिजे. म्हणून जाफराबाद, जालना यासह राज्यभरात कितीतरी मोर्चे, आंदोलन यात सक्रिय सहभाग आहे. हे मोर्चे, आंदोलनं माझ्या नेतृत्वात कितीतरी या ठिकाणी निघालेले आपण पाहिलं असेल. जालन्याचं असेल, जाफराबादचा मोर्चा असेल, आणि आत्ताचं जे मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच दिवसामध्ये 16 दिवस उपोषण केलं. संभाजीनगरला 8-10 दिवस विभागीय जात पडताळणी कार्यालयावर एक आंदोलन केलं. आणि लास्ट टाइम मंत्रालयामध्ये जे उड्या मारण्याचं आंदोलन झालं ते एक फार मोठं म्हणजे गाजलेलं बऱ्यापैकी आंदोलन होतं. सध्याच्या याच्यामध्ये मी, कारण इथं NTC मध्ये आम्ही आहोत, बाबासाहेबांनी आम्हाला ST दिलंय, परंतु स्टेट किंवा केंद्र सरकारच्यात आम्ही OBC मध्ये आहोत. आणि OBC आंदोलनाचा प्रश्न चालू असताना मी त्या वडीगोद्रीच्या आंदोलनामध्ये सक्रिय होतो. आणि या OBC एका बाजूला आंदोलन चाललंय, मराठा समाजाचं एका बाजूला आंदोलन चाललंय. आमचे नेते, मी स्वतः या OBC आंदोलनात सक्रिय होतो. परंतु या सगळ्यामध्ये आमचा जो मूळ प्रश्न आहे, आमच्या जीवन मरणाचा, अस्तित्वाचा, हा कुठेतरी मागे पडलाय. हे माझ्याही मनाला खंत होती. मागच्या वर्षीचं आंदोलन आमचं एक प्रकारे त्याला असं म्हणू आपण की ते यशस्वी झालं नाही. ती एक मरगळ, तो एक थोडासा उदासीनता माझ्यासह महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाच्या, माणसाच्या, विचारवंताच्या, लढवयाच्या मनामध्ये होती. आणि मग गेल्या 1-1.5 महिन्यांपासून राज्यभरातून जे चळवळीत काम करणारे लोक आहे, या आरक्षण लढ्यामध्ये ज्यांचं योगदान आहे, बऱ्याच बांधवांचे फोन यायचे, दीपक भाऊ आपल्या लढ्याचं काय. आता त्यातल्या त्यात मुंबईला मराठा समाजाचं आंदोलन झालं, मुंबईला ते गेले. आणि एक वस्तुस्थिती आहे की जे 4-4 आयोगाने नाकारलं, हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं, पण समाज जागा झाला, समाज रस्त्यावर आला, समाज पेटून उठला, समाज संघर्षाच्या पवित्र्यात आला आणि सरकारला झुकावं लागलं. आणि मग एक आशा नवीन निर्माण झाली की आपण सुद्धा असं केलं पाहिजे. मग राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधवांचे फोन यायला लागले की दीपक भाऊ आता आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी निर्णय घेतला की काही करत असताना कसं करावं. 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. हा देश स्वतंत्र झाला, राज्य स्वतंत्र झालं 15 ऑगस्ट 47ला, पण मराठवाड्याची भूमी 17 सप्टेंबर 48ला, म्हणजे 13 महिने 2 दिवस लेट स्वतंत्र झाली. आमचंही तसंच आहे. संविधानानं दिलंय, बाबासाहेबांना अमृतरूपी आरक्षणाचा कलश आमच्यासाठी दिलाय, पण इथल्या हुशार लोकांनी तो कलश बंद करून ठेवला होता. म्हणून मी त्याला थीम दिली, धनगर ST जमातीच्या आरक्षणात मुक्ती संग्रामाचा हा लढा. आणि तो मी 17 सप्टेंबर पासून सुरू केला. दीपक भाऊ, खरं तर धनगर आणि धनगड एक नाही असं म्हणत हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने या अगोदर आरक्षण नाकारलेलं आहे. तरी तुम्हाला कसा विश्वास आणि कसं आरक्षण मिळू शकतं? त्यात काय झालं, ते चूक अशी झाली, धनगड या राज्यात नाहीच आहे मुळात. पहिली गोष्ट तर जी जात अस्तित्वात नाही तिला आरक्षण देता येत नाही. धनगड जालना, राज्य, देश, जगाच्या पाठीवर कुठंच नाही. आणि आमची जी कोर्टात केस होती ही स्ट्रॉंग केस होती. प्रत्येक धनगर हा एक म्हणजे आनंद साजरा करण्याच्या याच्यामध्ये होता की आता आपल्याला आरक्षण मिळतंय. मिळतंय म्हणजे ते मिळालेलं आहे, फक्त अंमलबजावणी होते. महाराष्ट्र सरकारनं ॲफिडेव्हिट दिलं की या राज्यात धनगर नाही, पण ते आमचं त्यावेळेचं दुर्दैव की 6 दाखले हायकोर्टाच्या पटलावर आले की ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी होती. आम्ही अचंबित झालो की हे धनगर आले कुठून.
आम्ही त्याचा शोध घेतला, त्यांच्या गावात गेलो, तपास केला, ते धनगरच आहेत, आमचे पाहुणे आहेत, सोयरे आहेत. तर ते कधीतरी ते कोणाच्या तरी लक्षात आलं, त्यांनी ते धडगड केलं, त्याची केस कोर्टात चालू होती की हे बोगस कागदपत्र करून केलं. तर त्या पंढरपूरचं उपोषण झाल्यानंतर आम्ही 8 दिवस जात पडताळणी कार्यालयावर ठिय्या दिला होता. त्यावेळेस ते सही दाखले रद्द झाले. त्या लोकांनी सुद्धा ॲफिडेव्हिट दिले की आम्ही धनगर आहोत. हे धनगर दाखले आमच्या आजोबानं पंजोबानं कोणीतरी खोटे नाटे डॉक्युमेंट काढून काढले. म्हणजे याचा अर्थ ते पण क्लिअर झालं की ते धनगड आम्हीच आहोत. म्हणजे आत्ता या क्षणाला राज्यात धनगड नाही जे आहेत, अजूनही जर कुणाचे दाखले काढलेले असतील खोटे कागदपत्र करून काही, ते धनगरच आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आज मी आत्ता उपोषणाला बसलो, एवढं आंदोलन हे गाजतंय, एका तरी धनगरांपुढे यायला पाहिजे ना. हे दीपक बोराडे, तू काय सांगतो रे शहाणपणा, हे धनगर समाजाचे लोक हो, तुम्ही आमच्या याच्यात यायचं नाही, तुम्ही धनगर आहे आम्ही धनगड आहे, असं एकाही धनगरांना आजपर्यंत म्हणलं नाही. याचा अर्थ इथं धनगड नाही. जे आपण उत्तर भारतात गेलो तर इंग्लिशमध्ये तुम्हाला बँक ऑफ बडोदा, गंगाखेड, हे परभणीला तुम्ही आत्ताही जा, गंगाखेड रेल्वे स्टेशन आहे, तिथं इंग्लिशमध्ये आर लिहितात आणि हिंदीत ड लिहितात. हे जे एसटीच्या अनुसूचीमध्ये जे लिहिलेलं आहे 36 क्रमांकाला, ते धनगड हिंदी लिहिलेलं आहे. तेच जर इंग्रजीत लिहायचं त्याला धनगरच लिहावं लागेल. आणि ते बऱ्याच डॉक्युमेंटमध्ये आहे, बऱ्याच राज्यामध्ये दुरुस्ती केली की हे धनगर आहे. तिथं ओराव, तो इंग्लिश शब्द आहे, हिंदीत पण आहे ओराव, धनगड, धांगड. जे ओराव हा ओरॉन हे इथंही आहे, प्रत्येक राज्यातही आहे. हे जे धनगड आहे ते आम्हीच आहेत आणि हे वास्तव आहे, सत्य आहे. दीपक भाऊ, आता सध्या राज्यामध्ये धनगर समाजाला NTC मधून आरक्षण मिळते. तुमची मागणी आहे की ST प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. नेमकी याचा धनगर समाजाला काय फायदा होणार? आता NTC मध्ये काय फायदा होतो आणि ST आरक्षण मिळाल्यानंतर काय वेगळा फायदा होणार धनगर समाजाला? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुळात त्यावेळेसही आमची NTCची मागणी नव्हती. राजीव गांधी हे आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक होते आणि STचे आरक्षण म्हणजे हे अंमलबजावणी करावी किंवा हे लाभ द्यावे या बाबतीत सकारात्मक असताना त्यावेळेसही राजकारण शिरलं आणि आम्हाला OBC मधून, आम्ही OBCत होतो, OBC मधून वेगळं करून NTC करण्यात आलं, 3.5% दिलं. त्याचाही आम्हाला फायदा झाला नाही असं नाही. आज समाजामध्ये कितीतरी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, मी स्वतः पोलीसमध्ये ज्यावेळेस लागलो ना, तर मी फॉर्म NTC मध्ये भरला होता, परंतु माझे मार्क जास्त असल्यामुळे मी ओपनमध्ये गेलो, पण फॉर्म मी NTC मध्येच भरला होता. NTCच्या रिझर्वेशनमध्ये बरेच फायदे झाले नाही असं नाही. आता ST आणि NTचा जर फरक सांगायचा झाला तर एखादा माणूस आजारी पडला, आता माझी तब्येत डाऊन झाली, मला सलाईन लावली, ही सलाईन मला थोडंसं स्ट्रॉंग करण्याचं काम करते, ते NTC आहे. पण मला जर एकदम स्ट्रॉंग करायचं असेल तर ते अमृताची तुलना पाण्याशी, सलाईनशी होऊ शकत नाही, तसं ते ST अमृत आहे. म्हणजे मला जर आता दिल्लीला जायचंय तर माझ्याकडे NTCची रिक्षा आहे, रिक्षा दिल्लीला जाणार नाही. रिक्षा तुमची जालन्याच्या आसपास फिरेल, फार झालं तर तुम्हाला ती संभाजीनगर पर्यंत नेईल आणि अति झालं तर तुम्हाला मुंबईपर्यंत जायला महिना 2-4 महिने लागतील. पण ST म्हणजे मी आज सकाळी निघलो तर उद्या दिल्लीला जाईल. त्या ST मध्ये आमचे कलेक्टर होतील, IPS होतील, UPSC मध्ये आम्हाला आरक्षण आहे. आमच्या लेकरांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावल, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावल. कारण ज्या योजना आहेत, करोडो रुपयाचा निधी केंद्र सरकारचा येतो ST साठी आणि त्याला खर्च करावा लागतं. राज्याचा NTC साठी निधी नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ राज्यानं जर आम्हाला 1 लाख रुपये दिले तर केंद्र 1 कोटी रुपये देईल. मग 1 लाख रुपयात आमचा काय फायदा होणार आहे आणि 1 कोटीत काय फायदा होणार आहे? राज्य आम्हाला शिक्षक, तलाठी, PSI इथपर्यंत आम्हाला आरक्षण देतं. केंद्र सरकारच्या याच्यामध्ये जितक्या नोकऱ्या आहेत, रेल्वे असेल, UPSC असेल, या सगळ्यांमध्ये आम्हाला आरक्षण आहे. या आरक्षणाचा लाभ घेऊन आज जर तुम्ही पाहिलं, आमच्या जालनाच घेऊ आपण, राज्य सोडा, जालन्यात एकही कलेक्टर नाही, एकही SP नाही. आम्ही जर STत आलो तर जालन्यामध्ये आज 5-50 IPS अधिकारी असते, 5-50 IAS असते, IFS असते, विदेशात नोकरीला असते. मग एक जर अधिकारी एका गावात झाला ते गाव सुधारतं.
एक माणूस एका घरात नोकरी लागला त्याच्या 4-5 पिढ्या सुधारतात. आमच्या आज लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या, त्यांच्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार. आज तुम्ही आमच्या मायमाऊल्यांचे चेहरे पहा, हे चेहरे रापलेले आहेत. हे रात्रंदिवस कामामध्ये, आमचा बाप आहे, आमचा भाऊ, यांचे चेहरे पहा. आमच्या मेंढपाळाचे तुम्ही चेहरेच नाही पाहू शकत. ते दिवसभर रात्रभर उन्हात आणत. आता पाऊस पडतोय, माझा मंडप पडला होता. आमचा मेंढपाळ बांधवाचा साधा पाला असतो, याला तुम्ही लोखंडी पाईप जोडलेले आहेत. आमचा मेंढपाळ ज्यावेळेस या गावातून त्या गावात जातो ना, डोंगरदऱ्यात, साधा पाल असतो, काड्या असतात 4 आणि त्याला ते तप्पड बांधलेलं असतं खांब. म्हणजे हा इतक्या विदारक अवस्थेमध्ये समाज जीवन जगतो. आज जर आम्ही एसटी मध्ये असतो, हे आमचं जीवन बदललं असतं. आमच्या मायमाऊल्यांचे चेहरे चांगले असते, आमच्या लेकरांचे चेहरे चांगले राहिले असते. यांचं राहणं, खाणं पिणं, शिक्षण, आरोग्य, सर्वांगीण विकास झाला असता. हे एसटी म्हणजे आमच्यासाठी अमृत आहे असं आम्ही मानतो. दीपक भाऊ, खरं तर मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक जे मनोज जरांगे पाटील त्यांच्याबद्दल तुमची सकारात्मक भूमिका पाहायला मिळते. त्यांचा फोन देखील तुम्हाला आलेला होता, तुमच्या तब्येतीस त्यांनी विचारपूस केली होती. काय नेमकी यामागचं कारण आहे? कारण अनेक वेळेस आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांवरती ओबीसी समाज टीका करताना पाहायला मिळतोय, अनेक नेते टीका करतायत. मात्र तुम्ही सकारात्मक बोलताय, जरांगे पाटील तुम्हाला कॉल करून तुमच्या तब्येतीची विचारपूस करताय. काय घडतं काय नेमकी? नाही, जरांगे पाटलांनी मला आज कॉल नाही केला. मी पंढरपूरला उपोषणाला होतो त्यावेळेस सुद्धा कॉल केला. आणि जरांगे पाटलांना मी म्हणजे सकारात्मक बोलतो नाही. त्यांनी एक मुंबईला आझाद मैदानात एक वाक्य बोलले होते धनगर समाजाच्या बाबतीत. मी त्यावेळेस फेसबुक लाईव्ह येऊन जरांगे पाटलांना म्हणजे सूचना केली, विनंती केली की तुम्ही हे चुकीचं बोलले, याची तुम्ही धनगर समाजाची माफी मागा. म्हणजे मी त्यांचा निषेध त्या दिवशी व्यक्त केला होता. मी त्यांची तारीफ करतोय असं नाहीये. जे गोष्ट चांगली आहे ना त्याला चांगलं म्हणलं पाहिजे माणसानं, जे चुकीचं आहे ते चूक म्हणलं पाहिजे. मी चूक म्हणलं ना. आझाद मैदानात जरांगे पाटलांनी चुकीचे शब्द वापरले, त्यांनी माफी मागावी हे मी आज बी म्हणतो. पण जरांगे पाटील भांडतात त्यांच्या समाजासाठी भांडतात. आता मी भांडतोय धनगरासाठी. आदिवासी लोक मला शिवाय देत असतील, बरोबर आहे. जसं ओबीसी मध्ये मी पण जरांगे पाटलाच्या विरोधातच आहे ना. मला जर तुम्ही ओबीसी म्हणलं मी विरोधात जरांगे पाटलाच्या, तो मुद्दा वेगळा आहे. आज आदिवासी लोक मला शिवाय देत असतील, मला राग नाही येत त्याचा, कारण त्यांची भूमिका त्यांच्या जागी बरोबर आहे. त्यांना जर वाटत असेल की दीपक बोराडे आणि यांचा धनगर समाज जर आमच्या समाजात आला तर आमच्या लेकराचं नुकसान होईल, त्यांचं त्यांच्या जागी साहजिक आहे. माझं काम आहे, सरकारचं काम आहे त्यांना पटवून देणे की आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही. मग जरांगे पाटील आंदोलन करतात ते त्यांच्या जागी त्यांच्या समाजासाठी लढू राहील, ते योद्धा आहे. मी माझ्या समाजाला सांगतो की ज्याला तुम्ही फाटका माणूस म्हणता, अडाणी माणूस म्हणता, त्या माणसाने इतिहास घडवला. मराठा समाज बलाढ्य आहे. 58 मोर्चे मराठा समाजानं काढले. किती आमदार, किती खासदार, किती मुख्यमंत्री समाजाचे झाले. प्रश्न सुटला का? पण एक ज्या माणसाला तुम्ही म्हणजे किरकोळ समजलं, सामान्य समजलं, काय काय त्याला शिव्या दिल्या, त्या माणसानं करून दाखवलं ना. त्याचं कारण आहे. मी त्या माणसाला त्याचं क्रेडिट देत नाही. उद्या जर समजा आमच्या लेकरा बाळांचं भविष्य घडवणारा जर निकाल लागला आणि आम्हाला सर्टिफिकेट मिळालं, हे दीपक बोराडेची कमाई नाही आहे, दीपक बोराडेचं कर्तृत्व नाही आहे. हा समाज आहे. मायमाऊल्या कुठल्या मला माहित नाही, मी यांना कधी पाहिलं नाही आयुष्यात. ह्या भाकरी घेऊन येत आल्या लेकरा बाळांसह, ह्या समाजाची जागृती आहे. बघा, हा मराठा समाज मी पाहिलं म्हणजे सामान्य माणूस असेल, नोकरदार असेल, उद्योजक असेल, करोडपती लोक मुंबईमध्ये आम्ही चिखलात बसलेले पाहिले. मुंबईच्या फुटपाथवर झोपताना, रेल्वे स्टेशनवर त्या फलाटावर झोपले ना लोक, पावसात भिजले, हातावर भाकरी घेऊन, चटणी भाकर घेऊन खाल्ली ना. हा संघर्ष, हे त्या समाजाची जिद्द, त्या समाजाची एकजूट, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकायचं नाही, लढायचं, विजय मिळवायचा, हा संकल्प करून जी लोक त्या रस्त्यावर होती ना, त्या लोकांकडनं प्रेरणा आम्ही घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? का त्यांना नावं ठेवायचे फक्त? बरं ठीक आहे, त्यांना नावं ठेवल्यानं तुमचा प्रश्न सुटणार आहे का? मराठा समाजाला शिव्या देऊन, जरांगे पाटलाला शिव्या देऊन तुमचा प्रश्न सुटणार आहे का? त्यांच्या ठीक आहे, त्यांचं जे चुकीचं आहे सोडून द्या ना, जे चांगलं आहे ते तर घ्या. आणि मी निश्चितपणे सांगतो, मी सुद्धा या लढ्यापासून प्रेरणा मला मिळाली आणि माझ्या समाजाला सुद्धा मिळाली. मी माझ्या समाजाला तेच अपील करत होतो की पहा, चांगले लोक, अंगावर चांगले कपडे लोक, चांगल्या गाडीत फिरणारे, चांगल्या घरात राहणारे लोक हा संघर्ष कोणासाठी करायला लागले? आपल्या लेकरा बाळांसाठी. आपण कोण केला पाहिजे? आणि कदाचित
त्याच अपीलचाही काही परिणाम झाला असेल, लोकांना सुद्धा वाटलं असेल. आणि आज माझ्या माय मावल्या या काही आमचा संबंध नाही, मी कधी यांना पाहिलं नाही, त्यांनी मला पाहिलं नाही. आज हे लेकरू इतकुसं लेकरू येते, त्याला बोलता येत नाही, पण ते म्हणतं येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण मिळालं पाहिजे, दीपक भाऊ आप आगे बढो. तर हे चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे असं मला वाटतं. मी कोणाला विनंती करेल, चांगल्याला चांगलं म्हणणं शिकलं पाहिजे, चुकीला चूक म्हणणं शिकलं पाहिजे. त्या दिवशी शिष्टमंडळ आलं होतं सरकारचं, मुख्यमंत्र्यांनी बराच वेळ तुमच्याशी चर्चा केली, तुम्ही काही त्यांना सूचना देखील फोनवरच केल्या होता. नेमकी त्याचं पुढं काय झालं? प्रत्यक्षात भेटायला जाणार आहेत का मुख्यमंत्र्यांना तुम्ही? आणि त्या ड्राफ्टचं नेमकी काय झालं? आता काय पोझिशन? नाही, काय झालं, सरकारच्या वतीनं जे शिष्टमंडळ आलं त्यांचा आग्रह होता तुम्ही उपोषण सोडावं, कारण माझी तब्येत डाऊन झालेली होती. माझी शुगर 46 होती, BP 90च्या खाली होता. ठीक आहे, ते काळजीपोटी म्हटले, तो एक भाग वेगळा आहे. पण मी इथं माझ्या समाजाच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बसलोय. गेल्या 75 वर्षांपासून जे आमचं अमृतरूपी आरक्षण लपवून ठेवलंय ते मिळवण्यासाठी बसलोय. मी त्यांनाही विनंती केली की मी बसलो माझ्या मनानं, हा माझा निर्णय होता. मी लोकांना सांगितलं की मी इथं बसणार आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात का? लोक म्हणले हो. आता उठण्याचा निर्णय माझा नाहीये आणि मी बसलोय सर्टिफिकेटसाठी. सर्टिफिकेट देत असेल तुम्ही माझ्या मनानं उठतो, मग मी समाजाला विचारायची गरज नाही. तर ते काही गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या, त्यांना पटल्या. आज आता आमचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये आहे. 6 वाजता मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या शिष्टमंडळाची त्या ठिकाणी बैठक आहे. आमचे तज्ज्ञ त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहे की तुम्ही GR कशा पद्धतीने काढू शकता, काय प्रोसेस आहे. मंत्रिमंडळानं एक शिफारस करून राज्यपाल महोदयांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना ती शिफारस पाठवून काय ती प्रोसिजर करायची, राष्ट्रपतींनी जर सही केली तर हे कसं पक्क होतं, हे सगळ्या गोष्टी तिथं समजून सांगणार आहेत. आणि मला वाटतं राज्य सरकार सुद्धा आता या गोष्टीची दखल घेतली, कारण 24चा मोर्चा आणि आतापर्यंतची परिस्थिती, तर राज्य सरकार, मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता 14ला पहिल्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी करण्याचा, मला असं वाटतं उद्याची ती पहिली आणि शेवटची कॅबिनेट असेल की त्या कॅबिनेटमध्ये आमच्या अमृतरूपी आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळेल. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे धनगर समाजाला शब्द दिलाय तो ते पाळतील. धनगर समाजानं जे उपकार त्यांच्यावर केले, सत्ता देऊन त्यांना मुख्यमंत्री करून, त्या उपकाराची परतफेड ते उद्या करतील. दीपक भाऊ, खरं तर 13 दिवसापासून तुमचं इथं आमरण उपोषण सुरू आहे. कुटुंबाचं म्हणजे तुमच्या घरच्यांचा त्याग हा एक म्हणजे त्याचा विचार आपण करू शकत नाही. मात्र या लढ्यामध्ये मित्रमंडळीची कशी तुम्हाला साथ मिळाली? कुटुंबाची तर आहेच साथ, त्याशिवाय शक्यच नाही, पण मित्रमंडळाची आणि जवळच्या नातेवाईकांची कशी साथ तुम्हाला या लढ्यामध्ये मिळते? मी नोकरी सोडली तेव्हापासून, कारण मी ज्यावेळेस सोयरीक केली तर माझ्या सासरच्यांनी पोलीसवाल्यासोबत सोयरीक केली होती. माझ्या बायकोनं लग्न केलं होतं ते का पोलिसाशी लग्न केलं होतं. मी नोकरी सोडण्याचा निर्णय हा त्यांच्यासाठी प्रचंड शॉकिंग होता. तर त्यावेळेस त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आमचा संसार सुरू राहिला. पुढं त्यांनाही कल्पना नव्हती पुढं काय होणार आहे नोकरी सोडून, उद्योग व्यवसाय करेल, काय करेल. माझा उद्योग व्यवसाय चांगला चालू होता, शेती उद्योग. पण मी इकडं जसजसा या सामाजिक याच्यामध्ये वाहत गेलो, पण घरच्यांनी तर कधी कंप्लेंट केली नाही. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या कुरबुरी असायच्या की दीपक तू हे समाजाचं आता सोडून दे, कारण एक आंदोलन झालं, दुसरं आंदोलन झालं, भरपूर किस्से तुम्हाला जर सांगायचे संघर्षाचे, वेळ पुरणार नाही. मी माझ्या 3 वर्षाच्या मुलीला, बायकोला, 2 मुली आणि मी, आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत डिसेंबर थंडीच्या महिन्यात वाडी वस्तीवर जाऊन या मायमावल्यांना सांगत होतो की मी नोकरी सोडली, मला गरज नाही आरक्षणाची, माझ्या लेकरांना आम्ही तुमच्यासाठी भांडतोय, मोर्चात या, आंदोलनात या, जागे व्हा, रस्त्यावर या. फार मोठा संघर्ष आहे माझ्या परिवाराचाही. त्यांची साथ होती म्हणूनच इथपर्यंत आलंय. पण आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये थोडे नाराज होते सगळे. पंढरपूरच्या उपोषणात तर मी 1 महिना पंढरपूरला होतो. मी कपडे बदलायला सुद्धा माझी बॅग तिकडे यायची कपडे बदलायला. नंतर संभाजीनगर, मुंबई, म्हणजे जवळपास मी 2 महिने घरी नव्हतो डायरेक्ट. पण तक्रार नाही केली, पण मनातून नाराज होते ते. ज्या समाजासाठी मी माझं आयुष्य वाहून घेतलं, एवढा त्याग चालला. माझ्या लेकरांशी मी बोलत नाही, मी सणावाराला कधी घर राहत नाही.
माझ्या लेकरांना द्यायला वेळ नाही, माझ्या समाजाचे लग्न असेल, सुखदुःखाचे मौतीचे कार्यक्रम असतील, जे पाहुणे म्हणतो आपण ज्याला नातेवाईक, मी त्या याच्यात बऱ्याच वेळेस जात नव्हतो. मी बायकोला सांगितलं होतं की तुझ्याकडनं जितकं शक्य होतं अटेंड करणं तू कर, मला ज्यावेळेस जमलं त्यावेळेस मी जात जाईल, पण मला तू कोणी प्रेशर नाही करायचं. हा महाराष्ट्रातला समाज माझा समाज आहे, हा सगळा समाज माझा नातेवाईक आहे. माझं गाव, माझा परिवार, माझे नातेवाईक आता लिमिटेड नाही आहेत. तर ते थोडं त्यांच्या मनात यायचं की आता समाज सुधरत नाही, आपण इतके वर्ष भांडतो, समाज रस्त्यावर येत नाही, समाज जागा होत नाही, ही एक खंत होती त्यांच्या मनात. एक प्रकारे ते नाराज होते. परंतु कालच्या या आंदोलनानंतर मला वाटतं आता त्यांच्या सगळ्या नाराज्या दूर झाल्या. आता काही कोणाला बोलायचं काही अडचणीचं राहिलं नाही. आणि मी सगळ्यात म्हणजे याचं लढ्याचं यश काय होईल मला माहित नाही. सर्टिफिकेट मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही, माझं काय होईल मला माहिती नाही, पण मी आत्तापर्यंत केलेल्या संघर्षाचं चित झालं असं मला नक्कीच वाटतंय. आता त्या दिवशी शिष्टमंडळ आलं होतं, त्यानंतर तुम्ही उपोषणावरती ठाम असलेच जाहीर केलं. मात्र त्यावेळेस आम्ही बघत होतो कुटुंबियाची धडपड सुरू होती की दीपक भाऊंनी आता उपोषण सोडलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आम्ही बघितले त्या दिवशी. ते तुम्हाला कसं वाटत होतं? कारण कुटुंबाचं एक व्यथा असते, ती तुम्ही समजून घ्यायला नको का? एकीकडे समाजाची तर व्यथा आहेच, पण कुटुंबाची व्यथा पण एक कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही समजून घ्यायला हवीच ना. खरं आहे. आताही माझी मुलगी ते इथं बसलेले होते, मुलगी आता तेच म्हणली, बाबा उपोषण सोडून द्या आता. म्हणलं बाबा बाळा सोडत तोपर्यंत नाही, कारण मी शपथ घेतली की माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे आणि या धनगर जमातीच्या इतिहासातलाही शेवटचा झाला पाहिजे. कारण आम्ही लढलो, आमच्या लेकरांना परत नाही लढायचं काम पडलं पाहिजे. आमचा बाप लढला, आजा लढला, 3-4 पिढ्या लढतोय ना, मग लेकरांनी हाच संघर्ष करायचा का? त्याच्यामुळे आता या लढ्याचा शेवट झाला पाहिजे आणि मला वाटतं तो आता होईल, 100% होईल. दीपक भाऊ, अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. आम्ही आक्रमक दीपक बोराडे बघितलेले, आता भावनिक दीपक बोराडे देखील पाहायला मिळते. कसा फरक झाला? चळवळीमुळे झालं कसं? नाही, आता आक्रमकता जिथं दाखवायची तिथं दाखवावंच लागणार आहे. मी 2 तारखेपर्यंतचा एक अल्टिमेटम म्हणा, वेळ म्हणा दिलेला आहे. आता भांडून होणार नाही ना. फक्त मी सरकारला शिव्या देऊन चला रे आपण रस्त्यावर जाळपोळ करू, गाड्या पेटवू, तोडफोड करू, याला शिव्या देऊ त्याला शिव्या देऊ, यानं प्रश्न सुटणार नाही ना. म्हणून आज शांततेनं संयमानंच लढणं आहे. जर हा प्रश्न नाही सुटला तर मग आक्रमक दीपक बोराडे पाहायला मिळतील 100%. हे त्याच्यापेक्षा कधीतरी पट मिळतील. पण मला असं वाटतं, मी सरकारला विनंती करतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की माझी आक्रमकता, मी काय फार हे नाहीये, पण मला आक्रमक व्हायला लावू नका, समाजाला आक्रमक व्हायला लावू नका. चांगलं नाहीये. संवैधानिक आहे, कायदेशीर आहे, कशाला संघर्ष करायला लावता? म्हणजे उद्या आमच्या लेकरांनी रस्त्यावर यायचं, जाळपोळ करायची, तोडफोड करायची. मी त्या दिवशी भावनिक होऊन बोललो होतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शांत राहा. हे कशासाठी चाललंय? अहो, सरकार म्हणजे तरी काय हो, कायदा म्हणजे तरी काय? कायदा तुमच्या आमच्यासाठीच आहे ना, तुमच्या आमच्या कल्याणासाठीच आहे ना. हे तुम्ही संविधान लावलंय, संविधानाची उद्देशिका, आम्ही भारताचे लोक काय म्हणताय संविधानाची त्या एका पेजवर संविधानाचा सार आहे की संधीची, दर्जाची सगळी समानता आहे का? बाबासाहेबांचा उद्देश काय होता? ही समानता द्या ना तुम्ही आम्हाला, प्रत्येकाला पाहिजे ती समानता. आणि आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय. आणि हे दुर्दैव आहे, म्हणजे ते इंग्रजासारखंच झालं ना. आज मी भगतसिंगाच्या भूमिकेत आहे, आज मी महात्मा गांधीच्या भूमिकेत आहे. आम्हाला तुम्ही चंद्रशेखर आझादच्या भूमिकेत यायला लावू नका, आम्हाला तुम्ही सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत यायला लावू नका. ती भूमिका आम्हाला येते. हा लढाच आहे ना. इंग्रजांविरुद्ध लढलो तसे आता ही लढाईच आहे ना. आमचं स्वातंत्र्य आम्हाला द्या ना, बाबासाहेबांनी जे दिलं आम्हाला ते द्या ना. म्हणून मी भगतसिंगाचं उदाहरण बार बार देतोय की मला समाज जागा करायचा म्हणून मी शांततेनं बोलतोय. उद्या जर सरकार ऐकणारच नसेल तर आमच्यातही सुखदेव राजगुरू येईल ना, सुखदेव राजगुरू येतील ना, सुभाषचंद्र बोस आमच्याही अंगात येतीलच ना. मग ते पण आमचे आदर्शच आहेत ना, त्यांचा इतिहास आम्हाला माहिती आहे ना. पण कशासाठी? का
आम्हीच आमच्या लोकांसोबत भांडावं. सरकार म्हणजे कोण? आमचेच आहेत ना. आमदार खासदार आमच्याच मतावर झाले ना. मंत्री मुख्यमंत्री आमच्याच मतावर झाले ना. मग आमच्या वेदना जर तुम्हाला कळत नसतील, आम्ही विनंत्या करतोय, पाया पडतोय, हात जोडतोय, रडतोय, मग हे जर कळालं नाही तर मग उद्या विचार बदलावा लागेल. नक्कीच खरं तर दीपक बुवा, आज तुमची तब्येत खराब असताना देखील तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हे धनगर आंदोलक दीपक बोराडे होते आणि गेल्या 13 दिवसापासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी त्यांचं जालन्यात आमरण उपोषण सुरू आहे. 2 दिवसापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली दीपक बोराडे यांना भेटून गेलंय. त्या दिवशी दीपक बोराडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनद्वारे चर्चा देखील झाली. धनगर आरक्षणाचा प्रश्न कसा सोडायचा याबाबत दीपक बोराडे यांनी मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे सांगितलेले देखील आहे. आता त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबई येथे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहे. त्यानंतर आंदोलनावरती उपोषणावरती काही तोडगा निघतो का हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र धनगर समाज शांत आहे, आम्हाला आक्रमक व्हायला लावू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता जरी भावनिक दीपक बोराडे पाहायला मिळत असतील तर येणाऱ्या काळामध्ये सरकारनं आमची मागणी पूर्ण केली नाही तर आक्रमक दीपक बोराडे पुन्हा एकदा पाहायला मिळतील असं देखील इशारा त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर 1 तारखेला राज्यभरामध्ये धनगर समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी आज दीपक बोराडे यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेलं आहे. त्यामध्ये काही तोडगा निघतो का, उपोषण सुटतं का येणाऱ्या काही दिवसामध्ये हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे.